माझी गणेशोत्सव मंडळांना आणि गौरी गणपती सजावटीच्या निमित्तानं ज्या महिला पुढाकार घेऊन पुढे येतात त्यांनाही विनंती आहे की आपण पण त्या झाडं लावण्याच्या आणि झाडं जगवण्याच्या लावताना बरीच लावतो परंतु जगताना फार कमी जगतात त्यामध्ये पण लक्ष सगळ्यांनी दिलं पाहिजे। सगळ्यांचा हातभार लागला तर ते शक्य आहे आणि ते कृतीमध्ये आणण्याचं काम आपण करू। मित्रांनो, दुसरी एक काळजी अलीकडच्या काळामध्ये वाढतीये, हवेचं पाण्याचं जमिनीचं प्रदूषण होऊ नये याची काळजी आपण ज्या पद्धतीने घेतो त्याचप्रमाणे डीजे विरहित गुलाल विरहित गणपतीच्या मिरवणुका काढल्या पाहिजेत। मोठ्या आवाजात डीजे लावणं गाणी लावणं हे प्रकार बंद केले पाहिजेत। अक्षरशः काहींचे कान म्हणजे बहिरे झाले काहींना तर त्या आवाजाने अटॅक आला। तुम्ही म्हणाल काही थापा मारतो, खरोखरीच काही उदाहरणं तशा प्रकारची घडलेली आहेत। म्हणजे असा का आवाज काढतात आणि कुणी सांगितले ती गणराय पण म्हणत असणार ती कमी कर पण कुणी कुणाचं ऐकत नाही। कोण कशा उत्साहामध्ये असतं तुम्हालाच सगळ्यांना माहिती आहे। पण मित्रांनो, नाईलाजास्तव ह्याबद्दल कठोर कायदा करायला भाग पाडू नका। आम्हाला अनेक वैद्यकीय क्षेत्रातले मोठे लोक किंवा जे रिसर्च करतात ते सांगतात किंवा सरकारमध्ये तुम्ही काम करताय हे डीजेचे प्रकार ह्याच्यामध्ये सणाच्या वेळी तसंच खाजगी कार्यक्रमात लावण्यात येणारे लेझर लाईटमुळं अनेकांच्या डोळ्याला इजा होते। ह्या डीजेमुळं कानाला इजा होते, त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो, त्यांना शारीरिक मानसिक त्रास होईल असं वर्तन करता कामा नये। गणराया लोकमान्य टिळक असतील किंवा बाकीच्या मान्यवरांनी कशा करता हा लोकोत्सव साजरा करायचं ठरवलं, त्याला वेगळं काही कारणं होती पण ती कारणं आता काही जण विसरायला लागलेले आहेत। हे बरोबर नाही। पाण्यामध्ये विरघळणाऱ्या मातीच्या शाडूच्या गणेशाच्या मूर्त्या आपण वापरल्या पाहिजेत आणि कृत्रिम तलावातच गणपतीचं विसर्जन केलं पाहिजे। निर्माल्य वाहत्या पाण्यात न टाकता ते निर्माल्य कलशात टाकलं पाहिजे, त्या निर्माल्यापासून खताची निर्मिती केली पाहिजे। मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांच्यामुळं मला महाराष्ट्रात फिरायला मिळतं। अक्षरशः आजच मी कालवा सल्लागार समितीची बैठक घेतलेली होती, अनेक लोकप्रतिनिधी तिथं हजर होते। ते सांगत होते की दादा, या पिंपरी चिंचवड आणि पुण्याचं खराब पाणी नदीच्या निमित्तानं उजनी धरणात जातं, आता त्या उजनी धरणातले मासे देखील मरायला लागलेले, तिथलं कुठला जीव वाचना अशा प्रकारची परिस्थिती आहे। आता यंदा पाणी 60%च आहे, उजनी 100% भरलं असतं तर चांगलं पाणी त्याच्यात मिसळलं गेलं असतं, पण पाऊस कमी पडला, वरची धरणं भरली परंतु आता वरच्या धरणातनं पाणी खाली जाणार होतं तेव्हाच नेमका पाऊस थांबला। परंतु आता हवामान खात्याने अजून सांगितलेलं दोनदा चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यातनं महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही। त्याची पण काळजी बाबांनो आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। कोणत्याही सणाच्या उत्सवाच्या निमित्तानं दोन समाजात दोन गटात तेढ निर्माण होऊ नये याची काळजी देखील आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। कोणाच्या भावना दुखावल्या जातील अशा प्रकारची कृत्य करता कामा नयेत। अशी कृत्य करणाऱ्याला आपण रोखलं पाहिजे। त्याच्यातनं पोलिसांना पण ताण येतो, पोलिसांना पण सण त्यांच्या कुटुंबामध्ये साजरे करता येत नाही। त्यांना गणेशोत्सव झाला की नंतर नवरात्र, ते झालं की दसरा, ते झालं की दिवाळी, ख्रिसमस, असे सतत सण येतात परंतु तेही माणसंच आहेत, त्यांनाही प्रपंच आहेत, त्यांनाही मुलं बाळं आहेत, त्यांनाही वाटतं की बाकीच्यांचं जसं आपण संरक्षण करतो तसं आपल्यालाही आपल्या मुलाबाळांच्यात सण साजरा करता आला पाहिजे, याचंही भान नागरिकांनी ठेवलं पाहिजे। त्याच्यामध्ये समाजात ऐक्य निर्माण व्हावं, समाजामध्ये प्रबोधन व्हावं म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि लोकमान्यांनी ज्या हेतूने गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केलेली आहे त्या हेतूला कृपा करून कुणी बाधा आणू नये याची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे। गणेशोत्सव, नवरात्री
महामानवांचे उत्सवासारखे कार्यक्रमाच्या निमित्तानं चैतन्याचं आनंदाचं वातावरण सर्वत्र असतं. व बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, महात्मा फुले जयंती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, अनेक महापुरुषांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असेल, सावित्रीबाई फुले असतील, मौलाना आझाद असतील, अनेकांची महापुरुषांची नावं त्याच्यामध्ये, अण्णाभाऊ साठे असतील, त्यामध्ये घेता येतील. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की एक ह्या आनंदाच्या वातावरणात, चैतन्याच्या वातावरणात कुठल्याही बाबतीमध्ये गालबोट लागू नये याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. समाजातल्या प्रत्येकाला या आनंद सोहळ्यात सामावून घेऊयात. प्रत्येक सण उत्साह किंवा उत्सव हा उत्साहामध्ये मात्र संयमाने साजरा करूयात, अशाही प्रकारचं आव्हान मी ह्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. हे करत असताना आपण सामाजिक बांधिलकी बाबांनो जपली पाहिजे. या उत्सवाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण, सार्वजनिक स्वच्छता अशी समाजोपयोगी कामं ही देखील आपण केली पाहिजेत. सण आणि उत्सव साजरे करताना अनावश्यक खर्च टाळून त्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवले पाहिजेत. आणि त्या उपक्रमांच्या माध्यमातून अनेक गरजूंना आपण मदत करू शकतो, हे पण आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आनंद वाटला तर तो वाढतो, हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी तसं वागलं पाहिजे. तो आनंद वाटायला शिकलं पाहिजे, ही पण आपण लक्षामध्ये घ्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 10 जून 1999 झाल्यापासून पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील इथल्या जनतेने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी ताकद दिली, प्रेम दिलं. या शहरांनी देखील माझं सुद्धा विशेष त्या ठिकाणी प्रेम आहे आणि त्याच्यामुळं मला नेहमीच या शहराबद्दल आपुलकी, जिव्हाळा हा वाटत असतो. आणि त्यामुळे शहराची भरभराट व्हावी, या परिसराचा विकास व्हावा, यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न चाललेला असतो. आत्ताही उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेऊन 100 दिवस झाले. आत्ताच पालकमंत्री पदाची जबाबदारी आली. माझा हाच प्रयत्न आहे, त्याच्यातनं राज्याचं भलं व्हावं, बहुजन समाजाचं भलं व्हावं, वंचितांना मदत व्हावी. जो दुर्बल घटक आहे, जो अल्पसंख्याक आहे, जो आदिवासी मागासवर्गीय आहे, त्याला त्या ठिकाणी न्याय देता यावा, अशाच प्रकारची भूमिका ही माझी आणि माझ्या सर्व सहकारी मित्रांची आहे. आज या परिसराचा विकास करत असताना राज्याच्या राजधानीत कोणी जसं मुंबईसारख्या ठिकाणी उपाशी राहत नाही आणि प्रत्येकाला त्याच्या पात्रतेप्रमाणे काही ना काही काम ही मुंबई देत असते. मुंबईला सिटी ऑफ होप असं म्हटलं जातं. तसंच आपल्या पिंपरी चिंचवड शहराचं आहे. तुम्हालाही माहिती आहे, जरी प्राधिकरण भोसरी, चिंचवड, पिंपरी ह्या सगळा भाग जरी असला तरी देखील ह्या शहरामध्ये हे शहर कधी कुणाला निराश करत नाही, उपाशी ठेवत नाही. आम्ही कधी कधी SRAच्या स्कीमच्या निमित्तानं चाव्या वाटपाचा कार्यक्रम करतो, कधी घरकुलाचा कार्यक्रम करतो. त्यावेळेस विचारत असतो, अनेक लोक सोलापूर, मराठवाडा, बीड, तिकडं जामखेड अशा वेगवेगळ्या भागातनं इथं कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं तिथं दुष्काळ पडतो म्हणून आलेले आहेत. आणि त्याच्यामुळं इथं हे शहर प्रत्येकाला काही ना काही काम देण्याचा प्रयत्न करत असतं, रोजगार उपलब्ध करत असतं. त्यामुळे मुंबई पाठोपाठ आपलं पिंपरी चिंचवड शहरसुद्धा सिटी ऑफ होप आहे. आपल्या राज्याचे प्रमुख ग्रोथ इंजिन हे ओळखलं जातं. उद्योग नगरी, कष्टकऱ्यांची नगरी, याचा आपल्याला अभिमान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महानगरपालिकेमध्ये सत्ता असताना ह्या शहराचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्यात आलेला होता, हे अनेक नागरिकांना माहिती आहे. आणि सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ज्या शहराची ओळख होती, लौकिक होता, तो आपल्याला आता परत मिळवायचा आहे. त्यासाठी सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. अनेक वेगवेगळे तक्रारी असतात. बऱ्याचदा टेंडरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काही मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जातो, रिंग करण्याचा प्रयत्न केला जातो, किमती वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि कारण असताना नागरिकांचा टॅक्स रूपाने आलेला पैसा हा चुकीच्या पद्धतीनं खर्च करण्याचं अलीकडं
बरीच उदाहरणं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळं पिंपरी चिंचवड शहर हे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं वसवण्यात आलेलं आहे. त्याच्यात अजूनही झोपडपट्टी मुक्त शहर करायचं. आत्ताच मी येताना मला अण्णा बनसोडे आणि काही माझे सहकारी सांगत होते की दादा ह्या ठिकाणी अशा अशा पद्धतीनं नागरिक SRA ची स्कीम करायला तयार आहेत, परंतु काही जणांचं वेगळं मत आहे. त्यांच्याशी बोलून मार्ग काढला गेला पाहिजे. कारण प्रत्येकाला आयुष्यामध्ये आईबापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर सुखाचं समाधानाचं आयुष्य जगता आलं पाहिजे, चांगलं घर मिळालं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं त्यांच्यावर मुलामुलींच्यावर संस्कार होऊन शिक्षण पण दर्जेदार मिळालं पाहिजे. हा कटाक्षाने आपला प्रयत्न राहिलेला आहे आणि पुढं पण राहणार आहे. आपल्या राज्यात आणि देशात सुद्धा तुमचा माझा पिंपरी चिंचवड शहर विकासाचं रोल मॉडेल म्हणून नाव घेतलं जातं. गेल्या काही दिवसात शहराच्या विकासाची बिघडलेली घडी आपल्याला पुन्हा बसवायची आहे आणि ह्या शहराचा आणि परिसराचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा आहे. त्यासाठी तुमची सगळ्यांची बाबांनो मला साथ हवी आहे. काही राजकीय घटना घडल्या, परंतु शेवटी विकास हा झाला पाहिजे. आज देशामध्ये किती काही म्हटलं तर नरेंद्र मोदींच्या शिवाय आज मजबूत खंबीर अशा प्रकारचं नेतृत्व आपल्यापुढं नाही आहे. आणि त्याच्यामुळं जे काम करू शकतात, ज्यांना विजन आहे, ज्यांनी देशाला जगामध्ये एक महत्त्वाच्या स्थानावर पोचवलेलं आहे, जगाच्या अनेक देशांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. जगातली एक जगामध्ये आपला देश $5 ट्रिलियन अशा पद्धतीनं आपली अर्थव्यवस्था कशी होईल ह्या पद्धतीनं आपला सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. त्याच्यामध्ये आपला पण सहभाग असला पाहिजे. मी जरी आज महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असलो तरी त्या सरकारमध्ये काम करताना देखील सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. माझे मुस्लिम बांधव असतील किंवा माझा इतर कुठलाही समाज असेल, त्याला कुठंही असं वाटतं कामा नये किंवा मला कुठंतरी धास्ती वाटते, मला कुठंतरी भीती वाटते, असं भयमुक्त कुणाला वाटता कामा नये. भयमुक्त जीवन त्यांना सगळ्यांना जगता आलं पाहिजे. भय त्यांना वाटता कामा नये. भयमुक्त जीवन जगता आलं पाहिजे. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. विचारांशी प्रतारणा होणार नाही, ध्येय धोरणांशी तडजोड होणार नाही, सर्वांना न्याय मिळेल, समाजातील वंचित उपेक्षित घटकांना त्यांचा हक्क मिळेल, कुणाच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही सगळेजण, मग भुजबळ साहेब असतील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे, त्याच्यामध्ये अदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, आम्ही सगळेजण, आता मी सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु सगळे मिळून त्या पद्धतीचा प्रयत्न आम्ही करतोय. तशा पद्धतीनं काम आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होत असताना आपण ही काळजी घेतली आहे. भविष्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक नेता, प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता ती काळजी सातत्यानं घेईल. आता काही जण काही मधून शहरामध्ये येऊन काही वेगळ्या प्रकारचं वातावरण करण्याचा प्रयत्न करतायत. वास्तविक स्टेजवर बसणाऱ्या सर्व मान्यवरांना माहिती आहे, आपल्याला तरी बऱ्याच सहकाऱ्यांना माहिती आहे की या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता स्वर्गीय रामकृष्ण मोरेंच्या नंतर मी ज्यावेळेस लक्ष घातलं त्यावेळेस मी कधी कठोर निर्णय घेतले. कधी मी रस्ते वाइंडिंग करत असताना, पाण्याच्या योजना करत असताना, हद्दवाढी करत असताना, फ्लायओव्हर करत असताना, डबल फ्लायओव्हर करत असताना, उद्यानं करत असताना, क्रीडांगण करत असताना, शाळाच्या सुविधा देत असताना शिक्षणाच्या, त्यामध्ये शहराचा हित कशात आहे, त्यामध्ये दुसरा कुणाचाही स्वार्थ हा साधण्याचा प्रयत्न न करता समाजातला शेवटचा माझ्या पिंपरी चिंचवडचा जो माणूस आहे त्याला मदत झाली पाहिजे. त्यालाही वाटलं पाहिजे की माझाही विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे सगळे सहकारी करतात. अशा पद्धतीचं काम 1992 सालापासून
17 सालापर्यंत आपल्याकडे महानगरपालिका असताना अनेकांना वेगवेगळी महत्त्वाची पदं देत असताना मग माझ्या महिला असतील, माझे पुरुष असतील, माझे तरुण सहकारी असतील, माझे वडीलधारी असतील, या सगळ्यांना वेगवेगळ्या घटकाला त्याच्यात संधी देण्याचा प्रयत्न आपण केला. सत्ता ही निवडणुकींच्या माध्यमातून मिळत असते. कधी एक हाती मिळते, कधी युती आघाडी करून सत्ता मिळवावी लागते. युती किंवा आघाडी ही जशी राजकीय पक्षांची गरज असते, तसंच राज्याला देशाला चांगलं सरकार मिळालं पाहिजे यासाठी युती आघाडी आवश्यक असते. आणि ती राज्याची गरज आपल्याला देशाला राज्याला युती आघाडीचं सरकार तसं बघितलं तर नवीन नाही, परंतु युती आघाडी करताना पक्षाच्या विचारांशी प्रतारणा होणार नाही, ध्येय धोरणांशी तडजोड होणार नाही, हे मात्र कटाक्षाने आम्ही सगळेजण पाहत असतो. याबद्दल पण आपण सगळ्यांनी माझ्यासारख्यावर विश्वास ठेवावा. महामानवांच्या आपला महाराष्ट्र हा तसं बघितलं तर शूरांचा, वीरांचा, संतांचा, महात्म्यांचा, महापुरुषांचा महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज असतील, क्रांतीसूर्य महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, या राज्याचे या सगळे हे महामानव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदर्श आहेत. आणि या महामानवांच्या विचारावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सरकारमधली आणि राज्याची पुढची वाटचाल असणार आहे. हे पण आजच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आवर्जून पिंपरी चिंचवडकरांना आणि सगळ्या गणेशोत्सव मंडळांना सांगू इच्छितो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पुढच्या काळात देखील सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालत राहील. आज पण मला अनेकांनी निवेदन वेगवेगळ्या प्रकारची दिली. खरं तर मी उद्याच पुणे, पिंपरी चिंचवड आणि महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या बैठका लावलेल्या होत्या. तसं मी आपल्या पण काही कार्यकर्त्यांना बोलवणार होतो, परंतु आयुक्तांना एक घरगुती कार्यक्रमाला आज रात्री राजस्थानला जायचं असल्यामुळे त्यांनी मला विनंती केली की दादा पुढच्या वेळेस वेळ द्या. मी अण्णा बनसोडे असतील, संजोग असेल, अजित असेल, विलासराव असतील किंवा बाकीचे सगळेच, जगदीश असेल, इतर सर्व सहकारी मित्रांना सांगू इच्छितो की पुढच्या वेळेस मी वेळ देईल त्यावेळेस काही माझ्या सहकारी मित्रांनी ही कामं थांबलेली आहेत, ह्या कामाला निधी नाही, अशा पद्धतीनं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या प्रभागामध्ये जे काही योग्य कामं करणं गरजेचं असेल, जी कामं मला DPC मधनं करता येतील ती मी DPC मधनं करीन. जी कामं मला आयुक्ताच्याकडं आता बजेट त्यांच्या एकट्याच्या हातात आहे, त्यांना सांगून करता येतील ती आपण तिथं करू. जे राज्य सरकारच्या मदतीनं बजेटमध्ये आपले मेट्रोचे प्रकल्प गतीनं पूर्ण करण्याचं काम असेल, आपल्या बाकीच्या सुविधा, रिंग रोडला पण आज पण मी कलेक्टरला जमिनी आपण घेतोय, जवळपास 600 एकर जमीन घेतलेली आहे. 190 किलोमीटर दोन्ही शहराला रिंग रोड आपण करतोय. खूप दिवस मी प्रयत्न करत होतो, परंतु ते काही ना काही निमित्तानं राहायचं. आता मित्रांनो, तो एकेकाळी 10,000 कोटीचा प्रकल्प आता 26,000 कोटीच्या पुढे गेलेला आहे. असे किमती वाढतात, परंतु तो केल्याशिवाय खऱ्या अर्थाने माझ्या पिंपरी चिंचवड आणि पुण्याला वाहतुकीची जी कोंडी आहे ती सुटायला मदत होणार नाही. आणि त्याचा त्रास तुम्ही आज सहन करताय. आता आपण 2दा मोदी साहेबांच्या हस्ते मेट्रोचं काही स्टेशनचं उद्घाटन केलं. आता आपल्याला निगडीपर्यंत जायचं आहे, तिकडं कात्रजपर्यंत जायचं आहे, त्याला पण आपण मान्यता दिलेली आहे. माझं टप्प्याटप्प्याने चाकणपर्यंत जायचा प्रयत्न आहे, इकडं वाघोलीपर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे, खाली इकडं उरेळी कांचन, लोणी काळभोरपर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे, आणि इकडं सासवडपर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे, इकडं चांदणी चौकापर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. अशा पद्धतीनं जास्तीत जास्त लोकांना मेट्रोमधनं देखील जाता आलं पाहिजे. जिथं शक्य नाही तिथं ते PMPML मध्ये जातील. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करतोय. परवाच मी अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो, काही माझे पदाधिकारी पण माझ्याबरोबर होतो. वेगवेगळ्या पद्धतीनं
काही रोडच्या कडेचं तिथलं सुशोभीकरण, तिथं तुम्हाला 2 घटका 4 घटका येऊन बसावंसं वाटलं पाहिजे, तिथं तुम्हाला 4 आनंदाचे क्षण घालवावेसे वाटले पाहिजेत, अशा पद्धतीने पण काही स्पॉट आपण निवडलेले आहेत. अप्पू घर पण पूर्वी जेवढं चालायचं, आता अप्पू घरच्या खेळणी बरेच जुनी झालेली असल्यामुळं तिथं पण चांगल्या प्रकारची खेळणी करून तिथंही एक पुन्हा नागरिकांना, मुलाबाळांना तिथं घेऊन जाता येईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही अण्णा बनसोडे आणि सगळे अजित असेल, विलास असेल किंवा संजोग असेल, सगळ्याच जणांना, आमच्या महिला भगिनी असतील, सगळ्यांचा आमचा प्रयत्न त्या पद्धतीनं चाललेला आहे. मी रोज माझ्या कामाच्या व्यापामुळे मला 4 दिवस तर मुंबईला द्यावे लागतात, 1 दिवस पुणे जिल्ह्याला द्यावा लागतो आणि 2 दिवस महाराष्ट्रात फिरावं लागतं, 2-3 दिवस असा माझा दिनक्रम असतो. त्याच्यामुळे मला डे टू डे माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये येता येत नाही. परंतु मी जरी इथं येत नसलो तरी तुमच्या परस्पर आता 15 दिवसांनी माझा आढावा असतो की कुठले कुठले महत्त्वाचे प्रकल्प चालू आहेत का, कुठं अडलेत का, तिथं कुठं पोलिसांची मदत पाहिजे का, तिथं PWDची मदत पाहिजे का, रेल्वे विभागाची मदत पाहिजे का, कुठं कोर्ट मॅटर झाली का, कलेक्टरची मदत किंवा कमिशनरची मदत, असं सगळ्याचा आम्ही आढावा घेत असतो आणि त्या प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न करत असतो. सुदैवाने आपल्याकडं अर्थ खातं आहे आणि त्याच्यामुळं एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण काम करत असताना अर्थ विभागाचा पैसा हा इन्फ्रास्ट्रक्चरच्या करता खर्च झाला पाहिजे, लोकांना पायाभूत सुविधा ह्या मला त्याच्यातनं देता आल्या पाहिजे, अशा प्रकारे आपलं सगळ्यांचं काम मित्रांनो चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळं ह्याही कामामध्ये आमचं सगळ्यांचं बारकाईनं लक्ष आहे. राज्यात कुणावरही अन्याय होणार नाही. माझा दलित, मागासवर्गीय असेल किंवा आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व जाती धर्माच्या बांधवांना हक्काचं संरक्षण होईल. महिलांनाही समाजामध्ये मान, सन्मान, आदर, संरक्षण, सुरक्षितता मिळेल आणि हे सर्व करण्यात सरकारमधला पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात पुढे असेल, हा विश्वास देखील मी आपल्या सर्वांना देतो. नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला. त्यांनी या राज्यात पायाभूत सुविधा उभारल्या, त्याचबरोबर महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं काम केलं. महाराष्ट्राच्या राजकारणातला सुसंस्कृत चेहरा देण्याचं काम हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलंय. आदरणीय चव्हाण साहेबांचा तो विचारांचा, विकासाचा, सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचं काम, हेच काम या पुढच्या काळात आपल्याला सर्वांना पुढे न्यायचं आहे. आणि मला पण तुम्ही 30-32 वर्ष अनेक पदांवर काम करण्याची संधी दिली. अनेकदा माझ्या विचारांचे आमदार, माझ्या विचारांचे नगरसेवक, पदाधिकारी निवडून देण्याचं काम तुम्ही या बाबतीमध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं इथून पुढच्या काळात देखील माझा हाच प्रयत्न राहणार आहे. हे पण आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावं. एकंदरीतच पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यामध्ये देखील कायम बारकाईनं लक्ष कसं राहील, ह्याच्यातनं जे प्रेम या जिल्ह्याने दिलेलं आहे, या प्रेमातून उतराई होण्याच्यासाठी, पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. या शहरामध्ये आता माझा स्टाफ, मी डेप्युटी चीफ मिनिस्टर असल्यामुळे वाढलेला आहे. आठवड्यातनं 1 दिवस दर आठवड्याला माझ्या ऑफिसचे PA किंवा PS किंवा OSD हे पण इथं राहतील आणि त्या पद्धतीनं सार्वजनिक कामं करण्याचा, त्यांचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न ते देखील करतील. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पण सतत नवीन कार्यकर्ते आपल्यात कसे येतील, आपली बेरीज कशी वाढेल, आपल्यामध्ये काही आणखीन कुणाचे खटके उडत असतील तर त्यांच्यात एकोपा कसा होईल, ह्याबद्दलचा प्रयत्न केला पाहिजे. मी किती एकट्याने हा सगळा गाडा ओढण्याचं काम केलं तरी तुमची सगळ्यांची साथ, तुमचं पण त्याच्यामध्ये योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावं आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या पाठीशी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व शक्ती कशा पद्धतीने उभी केली जाईल ह्याच प्रकारे माझं स्वतःचं लक्ष राहील. पुन्हा एकदा आज या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2023 आणि गौरी गणपती सजावट स्पर्धा 2023 मधल्या विजेत्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. अलीकडे बघा काही बाबतीमध्ये तुम्ही टी व्ही आणि पेपर वाचत असाल, टी व्ही पाहत असाल, सोशल मीडिया पाहत असाल तर कारण नसताना कुठल्याही बातम्या देतात. आता मध्ये एका ऑफिसरनी कुठलं पुस्तक लिहिलं, माझा दुरान्वय पण संबंध नाही, पण ते म्हणले दादांनी पण मला एकदा सांगितलं, आता कार्यकर्ते भेटतात किंवा अधिकारी म्हणतात की दादा ह्या अधिकाऱ्यांनी थोडंसं काम थांबवलेलं आहे, तुम्ही सांगितलं तर काम होईल. म्हणून मी पालकमंत्री म्हणून सांगितलं बाबा ते काम काय आहे, कारण मला त्यांच्याच लेवलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की आमची कमिटी स्वर्गीय RR पाटलांनी केलेली आहे आणि त्या कमिटीमध्ये आम्ही अध्यक्ष आहोत आणि 3 कोटीची जागा सरकारची देत असताना सरकारला 15 कोटी रुपयाचे बांधकामं करून मिळत आहेत आणि फायद्याचं आहे. म्हणून मी म्हटलं की ते फायद्याचं असेल तर करा. एवढी नाही ते फायद्याचं नाही, सोडून द्या. एवढंच माझं बोलणं झालं. त्याच्यावर काय पेपरला 2-3 दिवस मी स्टेटमेंट करेपर्यंत काय दहचा मा करतात, कशाचं काय करतात. आत्ता पण कारण नसताना आता मित्रांनो आम्ही 1.5 लाख मुलामुलींची भरती करतोय शासनाच्या वेगवेगळ्या विभागात. 1.5 लाख मी जबाबदारीनं सांगतोय. त्याच्यातली काही भरती तलाठीचे असेल किंवा शिक्षकाची असेल, पोलिसांची असेल किंवा इतर विभागाची असेल, काही भरती चालू आहे, काही भरती झालेली आहे. आज मलाही कळतं ना, शेवटी मी पण काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. काम करताना माझा शेतकरी समाधानी राहिला पाहिजे, माझा कष्टकरी समाज त्यालाही वाटलं पाहिजे की मला या सरकारमधून मदत होते. त्याच्यामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये देखील अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतलेले. आज मुलामुलींच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये देखील आम्ही बहुजन समाजाच्या मुलामुलींच्या करता सारथीनं एक संस्था उभी केली, त्याच्यातनं आम्ही मदत करतो. ओबीसींच्या करता महाज्योती उभी केलेली आहे, बार्टी उभी केलेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये आदिवासी समाजाच्या करता देखील त्या ठिकाणी संस्था उभी केलेली. अशा वेगवेगळ्या घटकाच्या करता मौलाना आझाद मंडळाने आपल्या अल्पसंख्याक समाजाच्या करता देखील मध्ये बैठक आम्ही घेतली आणि त्याच्यातनं पण मदत कशी मला जास्तीची करता येईल याबद्दलचा माझा प्रयत्न चालू आहे. कुठलाही घटक विकास कामाच्या बाबतीमध्ये मागं राहू नये ह्या पद्धतीचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. इतर बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु तुमचं बक्षीस वितरण करून पुढं पण मला काही कार्यक्रमाला जायचं आहे. पण पुन्हा एकदा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ह्या ज्या काही स्पर्धा घेण्यात आल्या आणि त्याच्यातनं ज्यांनी यश संपादन केलेलं आहे त्यांचं तर कौतुकच आहे, अभिनंदनच आहे. पण ज्यांना यश मिळालं नाही त्यांनी पण नाउमेद न होता पुढच्या वेळेस आपल्याला कसं यश मिळेल ह्याबद्दलचा प्रयत्न करत राहावं. प्रयत्नांती परमेश्वर हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं चिकाटी कधी सोडायची नाही, हे सातत्य टिकलं पाहिजे. अशा पद्धतीनं काम तुम्ही सगळ्यांनी करा ही पुन्हा एकदा विनंती करतो. पुन्हा एकदा कविता असेल, अजित असेल, बाकीचे सगळे विनायक असेल, इतर सर्वच सहकारी असतील, शेखर असेल, इतर माझे कार्यकर्ते असतील, त्या सगळ्यांनाच हा चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.